बातमी। भाजप शिवसेनेची जागा वाटपाची यादी आज किंवा उद्या जाहीर होणार आहे। सर्व 29 महापालिकेत महायुती म्हणून लढणार। कालच्या बैठकीत हे शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मोठी माहिती समोर येते। सर्व 29 महापालिकेत महायुती म्हणून लढणार असं कालच्या बैठकीत ठरलेलं आहे। तर काल जवळपास 1 ते 2 तास मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यात मंथन झालेलं आहे, बैठक झालेली आहे आणि त्यानंतर हा महत्त्वाचा निर्णय झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे सध्या आपल्या सोबत जोडले गेले आहे। शुभम, आपण पाहिलं तर आधी केवळ काही महानगरपालिकांमध्ये सोबत लढण्याचा विचार सुरू होता अशी माहिती येत होती आणि आता मात्र सर्वच ठिकाणी एकत्र लढू, युती म्हणून लढू असा निर्णय झाल्याचं कळतंय। काय अधिक माहिती आहे? प्रणिता, खरं तर खात्रीलायक सूत्रांकडून ही माहिती मिळत आहे की भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदे हे दोन्ही पक्ष सर्व 29 महानगरपालिकांना एकत्रित युती करून जे आहेत सर्व महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जाताना दिसून येणार आहेत। अशी काल रात्री वर्षावर जी बैठक झाली होती, ज्यामध्ये शिवसेनेचे प्रमुख नेते आणि भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते आणि स्वतः देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे उपस्थित होते। यामध्ये शिक्कामोर्तब झाल्याचं समजून येत आहे। अर्थातच सर्व महानगरपालिकेच्या निवडणुका या एकत्रित जाताना दोन्ही पक्ष हे दिसून येणार आहेत। पण अर्थातच यामध्ये एक प्रश्न उपस्थित होतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गटाचं काय? पण हा प्रश्न जरी प्रलंबित असला तरी काही ठिकाणी युती होण्याची शक्यता आहे। पण इतकंच नव्हे तर पुण्याचे समीकरण किंवा पिंपरी चिंचवडचे समीकरण हे काहीसे वेगळे असतील असा देखील एक अंदाज जो आहे तो आपल्याला समजून येत आहे। अशामध्येच आज किंवा उद्या यादी देखील जाहीर होणार आहे की जागा वाटपाचा फॉर्म्युला नेमका कशा पद्धतीत असणार आहे आणि कसा जागा वाटप होणार आहे यावर जी आहे आज किंवा उद्या यादी जाहीर होऊ शकते। आणि प्रामुख्याने दोन्ही पक्षांचं लक्ष जे आहे हे मुंबई महानगरपालिकेवर आहे। आणखी बाकी 28 महानगरपालिका जरी एकत्रित लढायच्या ठरल्या असल्या तरी तिकडचं चित्र काही वेगळं असणार आहे आणि मुंबईचं चित्र हे काहीसं वेगळं असणार आहे। त्यामुळे आज किंवा उद्या मुंबईची यादी जाहीर होईल, एकत्रित पत्रकार परिषद घेऊन यादी जाहीर होऊ शकते अशी देखील एक शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येत आहे। प्रणिता, अगदी शुभम, आपण जर पाहिलं तर इतर स्थानिक पातळीवर, इतर मनपामध्ये दोन्ही पक्षांमध्ये अनेक ठिकाणी धुसफूसही पाहायला मिळते। राजकीय काही ठिकाणी मतभेद आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर या दोन्ही पक्षांनाही फटका बसू शकतो किंवा जागा वाटपाची ही चर्चा अधिक लांबू शकते असाही अंदाज आहे। अर्थातच प्रणिता, जागा वाटपाची शक्यता जी आहे ती लांबू शकत नाही। याबद्दल एक असं आहे की आज 23 तारीख आहे, आजपासून उमेदवारी अर्ज भरायचा पहिला दिवस सुरू होत आहे आणि 31 तारीख ही शेवटची असणार आहे। त्यामध्ये शनिवार रविवार हे देखील येतात, ज्यातील रविवार हा एक दिवस जो आहे कदाचित हा बंद असू शकतो। निवडणूक कार्यालय जे आहे ते बंद असू शकतं, त्यामुळे उमेदवारी अर्ज रविवारचा होतो की नाही हा एक मोठा प्रश्न आहे। पण अशामध्येच कुठेतरी उमेदवारी अर्ज हा भरण्याचा पहिला दिवस आजचा आहे आणि त्यामुळे जागा वाटपाचा फॉर्म्युला हा जाहीर करून एबी फॉर्म वाटप हे देखील पक्षांना करावं लागेल आणि उमेदवारांना अर्ज भरायला देखील वेळ जो आहे तो भेटण्यासाठी एकदम गरजेचा आहे। अशामध्येच कुठेतरी महाविकास आघाडीची असेल किंवा ठाकरे बंधूंची यादी ही समोर आल्यानंतर देखील काही वेगळे निर्णय महायुती घेतं का हे देखील तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। कारण की कुठेही करून आपण चांगला उमेदवार देणं गरजेचं आहे, ज्याच्यामुळे विजय आपला होईल। हा कुठेतरी एक फॉर्म्युला जो आहे हा निश्चित आहे महायुतीचा। प्रणिता, अगदी शुभम, तुम्ही असेच आमच्यासोबत जोडलेले राहा। आणखी एका महत्त्वाच्या बातमी संदर्भात तुमच्याकडून अपडेट घ्यायची